तर नमस्कार कृषी मित्रांनो. तर 16 आणि 19 जानेवारी 2024 रोजी या 2 दिवशी आपल्याला कृषी सेवक या पदासाठी जी परीक्षा आहे ती परीक्षा पार पडलेली पाहायला मिळते. आणि ही परीक्षा होती IBPS या संस्थेमार्फत घेतलेली. आणि या 2 दिवशी जी परीक्षा झाली होती त्या परीक्षे संदर्भात कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले. आता हे प्रसिद्धी पत्रक या परीक्षेच्या निकालासंदर्भातच आहे. तर यामध्ये काय दिले पाहूयात. तर IBPS या संस्थेमार्फत 16 आणि 19 जानेवारी 2024 रोजी जी परीक्षा घेण्यात आली होती कृषी सेवक या पदासाठी, तर या पदाच्या परीक्षेचे जे निकाल आहेत ते अद्याप लागलेले नाहीत. आणि हे निकाल जे आहेत ते अद्याप न लागल्यामुळे अनेक उमेदवारांकडून सातत्याने कृषी आयुक्तालयास विचारणा करण्यात येत होती. आणि या प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांना हेच सांगायचं आहे की ह्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजेच कृषी आयुक्तालयाकडून हे सांगण्यात येत आहे की नक्की ही जी परीक्षा झाली होती याचा जो निकाल आहे याचे सर्व जे निकाल लागण्याची जी प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहेत. आणि यथाशीघ्र हा निकाल लावण्यासाठी IBPS संस्थेस त्यांनी कळवलेलं आहे. मात्र आपल्याला पाहायला मिळेल ही जी परीक्षा झाली होती ही परीक्षा झाल्यापासून आत्ता जेमतेम 1 महिना झालेला आहे. या परीक्षेचा निकाल लागण्यासाठी साधारणपणे 1.5 ते 2 महिने सुद्धा लागू शकतात. त्यामुळे कृषी सेवक ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी नक्की याच्यामध्ये घाबरून जाण्यास कारण नाही. तुम्ही इतर ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी तयारी सुरू ठेवा की जेणेकरून आपले जे फॉर्म्स आपण फिल केलेले आहेत त्यांचा अभ्यास करून आपल्याला त्या परीक्षेमध्ये देखील आपल्याला यश मिळवता येईल. फक्त कृषी सेवकचा निकाल लागेल, पेपर असा गेलेला आहे तसा गेलेला आहे, माझा स्कोर एवढा येतो तेवढा येतो, या फक्त कारणामुळे फक्त कृषी सेवक या पदावरतीच तुम्ही अवलंबून न राहता इतर ज्या सरळ सेवा आहेत त्यांचा देखील अभ्यास करा. कारण अनेक उमेदवारांकडून अशी माहिती मिळते किंवा अशी चर्चांमध्ये असं वाटतं की एखाद्याला 110 120 मार्क्स आहेत त्यामुळे त्यांनी आशाच लावून बसलेला आहे की माझं याच्यामध्ये होते. पण निकाल लागल्यानंतर सर्व काही कळेल. त्याच्यामुळे पुढच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांकडे दुर्लक्ष होते. तर असं करू नका. त्या परीक्षांचा देखील अभ्यास करा आणि कृषी सेवकचा जो निकाल आहे तो लागेल तेव्हा लागेलच, पण इतर ज्या परीक्षा आहेत त्या सुद्धा आपल्या हातातून जाऊन द्यायच्या नाहीत.